येशूचे रूपांतर, the transfiguration of our Lord Jesus Christ. The transfiguration of our Lord Jesus Christ is the peak experience of our Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताचे रूपांतर हे त्याच्या जीवनातील एक उच्च असं एक्सपिरियन्स किंवा अनुभव आहे. त्या अनुभवांतून त्यांनी ख्रिस्ताला जणू काही आलिंगन दिलेलं आहे. आणि म्हणूनच हा रूपांतराचा अनुभव हा प्रभू येशू ख्रिस्तासाठी कसा सहाय्यक ठरलेला आहे त्यावर आज आपण चिंतन करूया. आणि या प्रायश्चित्त काळामध्ये हा रूपांतराचा अनुभव आपल्याला कसा सहाय्य ठरू शकतो त्याकडे लक्ष केंद्रित करूया. रूपांतराचं जर पार्श्वभूमी आपण बघितली तर रूपांतर हे डोंगरावर झालेलं आहे, पर्वतावर झालेलं आहे. आपल्या प्रत्येकाला ट्रॅकिंगचा अनुभव आहे. माथेरान, महाबळेश्वर, प्रतापगड अशा वेगवेगळ्या डोंगराळ प्रदेशामध्ये आपण एखादा तरी ट्रॅकिंगचा अनुभव घेतलेला असेल. ह्या ट्रॅकिंगच्या अनुभवामधून आपल्याला दिसून येतं की ट्रॅकिंग करताना खूप अडचणी येतात, खूप आपल्याला सावध राहावं लागतं. आपण वर चढताना खाली पडण्याची शक्यता असते. हे सर्व आपण करत असताना आपला जो ध्येय आहे म्हणजे जेव्हा आपण तो डोंगर गाठतो आणि त्या टेकडीवर पोचतो तेव्हा निश्चितच एक सुंदर आणि आनंदाचा चिरकाल टिकणारा अनुभव आपल्याला येत असतो. ह्या ट्रॅकिंगच्या प्रकारामध्ये, प्रोसेसमध्ये आपण एक बघतो की ते डोंगर जे आहे ते बदलत नाही, हलत नाही. ते डोंगर आहे तसंच राहतं. परंतु आपला जो अनुभव आहे, आपली जी जीवन आहे त्यामध्ये निश्चितच फरक पडतं. अशाच प्रकारे हा प्रायश्चित्त काळ आहे. प्रायश्चित्त काळ दरवर्षी येतो, दरवर्षी तेवढाच असतो आणि तशाच प्रकारे पार पडतो. मात्र आपण त्या प्रायश्चित्त काळाच्या प्रवासामध्ये कशा प्रकारे त्यात सहभागी होतो त्यावर आपल्या जीवनाचा अनुभव आपल्याला येत असतो. प्रभू येशू ख्रिस्त हा डोंगरावर गेला आणि त्याला तिथे रूपांतराचा अनुभव आला. आपण देखील या प्रायश्चित्त काळामध्ये आपला प्रवास जर पूर्ण केला आणि निश्चितप्रमाणे आपलं ध्येय काय आहे ते गाठण्याचा प्रयत्न केला तर आपल्या जीवनाचं नूतनीकरण, रूपांतर झाल्याशिवाय राहणार नाही. रूपांतराचा पार्श्वभूमीमध्ये दुसरी गोष्ट आपल्याला दिसून येते आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करीत असताना त्याचं रूपांतर झालं. प्रार्थनेमध्ये त्यांनी परमेश्वराचा अनुभव घेतला. परमेश्वराबरोबर तो एकरूप झाला. तो खुद्द परमेश्वर आहे ह्याचा अनुभव त्याला आला. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या प्रायश्चित्त काळामध्ये आपल्या प्रत्येकाला देखील प्रार्थना करण्यासाठी, परमेश्वराचा अनुभव घेण्यासाठी, आपलं रूपांतर करून आपल्यामध्ये परमेश्वराचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये वाढण्यासाठी जणू काही ख्रिस्त सभा आपल्याला बोलावत आहे. आजच्या पहिल्या वाचनामध्ये अब्राहम याचं उदाहरण आपल्यापुढे ठेवलेलं आहे. अब्राहम ज्याप्रमाणे जणू काही विश्वासू राहिला आणि त्या विश्वासाने त्याचं तारण झालं, तो आपल्या श्रद्धेचा पिता झाला. त्याचप्रमाणे प्रार्थनेच्या वातावरणामध्ये, दैवीपणामध्ये वाढण्यासाठी आपल्याला आमंत्रण आहे. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पौल फिलिपिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करत आहे की आपलं नागरिकत्व हे स्वर्गीय आहे आणि म्हणून जेव्हा आपल्याला त्याची जाण होते आणि त्यानुसार आपण जीवनाची जडणघडण करतो, संत पौल म्हणतो त्याप्रमाणे ह्या जगातल्या गोष्टीमध्ये किंवा या जगातल्या गोष्टीची हाव धरण्यामध्ये आपण वाढत नाही, तर स्वर्गीय जे आहे, चिरकाल टिकणारं जे आहे, जे पवित्र आहे त्याकडे आपण जेव्हा ध्यास घेतो तेव्हा निश्चितच आपल्याला आपल्या रूपांतराचं आणि आपल्या दैवीपणाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. प्रिय बंधू भगिनींनो, तिसरी गोष्ट रूपांतराच्या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि ती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त रूपांतर झाल्यानंतर डोंगरावर राहायचं पसंत करत नाही, तर तो खाली येरुशलेममध्ये येतो. येरुशलेम म्हणजे मरण आहे, येरुशलेम म्हणजे वधस्तंभ आहे, येरुशलेम म्हणजे काल्वारीची वाट आहे हे त्याला ठाऊक असून सुद्धा तो खाली येरुशलेमकडे येतो, कारण ते त्याच्या जीवनाचं ध्येय होतं. त्यासाठीच जणू काही तो या भूतलावर अवतरला होता. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
दैवीपणाच्या अनुभवामध्ये, रूपांतराच्या अनुभवामध्ये, या प्रायश्चित्त काळामध्ये परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेत असताना आपल्याला आपल्या जीवनाचं ध्येय जे आहे, आपल्या जीवनाचा अर्थ जो आहे तो आपल्याला निश्चितच सापडू शकतो. आणि तो अर्थ मिळवण्यासाठी किंवा तो अर्थ पूर्ण करण्यासाठी परमेश्वराची जी आपल्यासाठी योजना आहे ती योजना पूर्ण करण्यासाठी आपण कार्यामध्ये उतरलं पाहिजे, सेवेमध्ये उतरलं पाहिजे. केवळ डोंगरावरील अनुभवामध्ये न राहता, प्रायश्चित्त काळातील पवित्र अनुभवामध्ये न राहता, दैवीपणामध्ये न राहता आपण जेव्हा कृती करण्यासाठी खाली उतरतो किंवा लोकांमध्ये समरस होतो, सेवा कार्य करण्यासाठी पाऊल उचलतो, तेव्हा निश्चितच रूपांतराच्या अनुभवामध्ये आपण वाढत असतो. त्या प्रायश्चित्त काळातील दुसऱ्या रविवारी प्रभू येशू ख्रिस्ताच्या रूपांतरावर चिंतन करीत असताना आपल्या प्रत्येकाचं रूपांतर, आपलं नूतनीकरण कसं होईल ह्यासाठी आपण प्रयत्न करूया. आपला हा जो प्रवास आहे तो प्रवास पूर्ण करण्यासाठी परमेश्वराकडे कृपाशक्ती मागूया. प्रार्थनेमध्ये वाढून परमेश्वराबरोबर एकरूप होण्यासाठी आणि आपल्या जीवनाचं जे ध्येय आहे ते ध्येय समजून घेण्यासाठी परमेश्वराकडे याचना करूया. त्याचप्रमाणे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी लोकांमध्ये समरस होऊन सेवाकार्य करण्यासाठी पावलं उचलूया. परमेश्वराचा आशीर्वाद आणि अनुभव आपल्या प्रत्येकाला यावा आणि आपण पवित्र व्हावे म्हणून प्रायश्चित्त काळातील या दुसऱ्या रविवारी आपण विशेष प्रार्थना करूया.